जयवंत महाविद्यालय इचलकरंजी BA भाग 2 सेमिस्टर 3 भारतातील समाज सुधारणेचा इतिहास IDS पेपर नंबर 1। या पेपरमध्ये एकूण 4 घटक असून त्यापैकी पहिला घटक आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी। विद्यार्थी मित्र हो, 19वे शतक भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण भारतात नवविचार रुजवण्याचे आणि त्यांना जागृत करण्याचे, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य या शतकापासून सुरू झाले। त्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आणि समाज सुधारणा संघटनांनी अनमोल असे कार्य केले। त्यापैकी समाज सुधारणेचे जनक म्हणून राजा राममोहन राय यांना ओळखले जाते। त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि भारतीय समाज सुधारणेला एक प्रकारे गती मिळाली। या ब्राह्मो समाज या संघटनेने भारतीय समाजात कोणते कार्य केले, या संघटनेची कोणती तत्त्वे आहेत, त्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत। राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाज या संघटनेची स्थापना केली। भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी स्थापन झालेली ही पहिलीच संस्था होती। या संघटनेची काही तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील। परमेश्वर एक आहे, तो निर्गुण, निराकार आणि एकेश्वरवादच सत्य आहे। सर्वांनी बंधुभावाने वागावे, परमेश्वराची प्रार्थना आणि चिंतन करावे, पण मूर्तीपूजा करू नये। जगातील सर्व धर्मातील परमेश्वर सारखा आहे। लोकांनी सर्व धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा आदर करावा। परमेश्वर निर्गुण, निराकार, अनंत आणि सर्वव्यापी आहे। स्त्री शिक्षण, विधवा विवाह, शैक्षणिक प्रसार इत्यादी सुधारणांचा आग्रह धरावा। व्यक्तीने प्रपंचास परमार्थ रूपच मानावे। अशा पद्धतीने ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे आपणास सांगता येतील। भारतीय समाजात अनेक अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा निर्माण झाल्या होत्या। अनेक देवदेवता निर्माण झालेल्या होत्या। पूजा अर्चा, अपप्रवृत्ती, कर्मकांड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती आणि यांच्यावर कठोर टीका राजा राममोहन रॉय यांनी केली। आणि एका व्यक्तीमुळे ह्या समाज सुधारणा करणे अशक्य आहे। त्यासाठी एखाद्या संघटनेची निर्मिती करून त्यात अनेक सभासदांना सभासद करून घ्यावे आणि त्याचा प्रसार करावा, या हेतूने या संघटनेची राजा राममोहन रॉय यांनी स्थापना केली होती। राजा राममोहन रॉय यांचा एकेश्वरवादावर विश्वास होता। विविध धर्म आणि पंथ यांच्या ऐक्यावर त्यांनी भर दिला। इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यावे असा त्यांचा आग्रह होता। आपल्या लेखनाद्वारे आणि संस्थेद्वारे धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे कार्य त्यांनी केले। भारतीय समाजात निर्माण झालेली विकृती दूर करून समाजात नवविचार निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले। भारतीय समाजात विज्ञान निष्ठा विकसित करण्याचेही कार्य त्यांनी केले। बुद्धिवादाचा प्रसार व्हावा, बौद्धिक कसोटीद्वारेच विवेकाने आणि तर्कनिष्ठेने भारतीय समाजाने आचारविचाराचा स्वीकार करावा, अशी त्यांची प्रेरणा होती। त्यांनी ब्राह्मो समाजाला वेगवेगळ्या प्रांतात पोहोचवण्याचे कार्य केलेले होते। राजा राममोहन रॉय हे मोगल बादशाची बाजू मांडण्यासाठी जेव्हा इंग्लंडला गेले, त्यावेळी ब्राह्मो समाज हा एकाकी पडला आणि अशा कठीण परिस्थितीत देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची धुरा सांभाळली। त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला। त्यांनी धर्म सुधारणेपेक्षा समाज सुधारणेच्या कार्याला प्राधान्य दिले। स्त्रियांची परिस्थिती सुधारावी, कामगारांच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा, या विचारांना त्यांनी प्राधान्य दिले। साहित्य, वेगवेगळ्या सभाद्वारे खेडोपाड्यापर्यंत ब्राह्मो समाजाच्या शाखा निघाल्या। दरम्यान टागोर आणि सेन यांच्यात वैचारिक भेद झाले आणि सेन ब्राह्मो समाजातून बाहेर पडले। भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली।
टागोरांच्या नेतृत्वाखालील संघटनेला आदी ब्राह्मो समाज असे म्हटले जाऊ लागले. स्त्री शिक्षण, विधवा विवाहास उत्तेजन, बालविवाहास विरोध इत्यादी सुधारणांचा त्यांनी आग्रह धरला. केशवचंद्र सेन यांच्या खाजगी कृत्यामुळे तरुण त्यांच्यावर चिडले आणि साधारण ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केली. सर्व समाजांनी अपप्रवृत्ती, अनिष्ट प्रथा, परंपरा याविरुद्ध जनजागृती केल्याचे आपणास दिसून येते आणि त्यातून आधुनिक काळाचा भारतात उषःकाल सुरू झाला. अशा या ब्राह्मो समाजाच्या संघटनेने फार मोठे कार्य करून भारतीय समाज सुधारणेच्या कार्याला चालना दिली. त्यावेळी हिंदू धर्म आणि समाज यांची वाईट स्थिती झालेली होती. खऱ्या हिंदू धर्माला लोक विसरून धार्मिक विधी आणि कर्मकांडाला त्यांनी प्राधान्य दिले होते. अशा परिस्थितीत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुद्धा हिंदू धर्मांना ख्रिस्ती धर्माकडे वळवण्यासाठी कार्य किंवा प्रसार सुरू केलेला होता. हिंदुत्वाविषयी त्यांनी लोकांना धर्मांतर करायला भाग पाडले होते. अशावेळी राजा राममोहन रॉय आणि ब्राह्मो समाज यांनी हिंदू धर्म समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले. वेद आणि उपनिषदाच्या आधारे लोकांना हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व पटवून दिले. यामुळे लोकांना स्फूर्ती येऊन त्यांनी हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला. ब्राह्मो समाजाने आपल्या कार्यात समाजाला नवसंजीवनी दिली. परमेश्वर एकच आहे. निरर्थक धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा सामाजिक दुःखाचे कारण आहे, हे वेद आणि उपनिषदे यांच्या आधारे त्यांनी पटवून दिले. त्यांनी धर्माचे विवेचन कार्यकारण मीमांसेच्या आधारे लोकांना पटवून दिले. ख्रिश्चन धर्मातील अपप्रवृत्तीवर टीका करून मिशनऱ्यांशी वादविवाद केले आणि हिंदू धर्माला लागलेली गळती त्यांनी थांबवली. समाजातील वाईट चालीरीतीविरुद्ध आवाज उठवून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा पाया घातला. ब्राह्मो समाजाने सती पद्धती, अनेक पत्नीकत्व, बालविवाह, जरट विवाह, जातीयता, पडदा पद्धत, अस्पृश्यता याविरुद्ध संघर्ष केला. स्त्री शिक्षण, आंतरजातीय विवाह, विधवा विवाह यांना चालना मिळाली. ब्राह्मो समाजाने ठिकठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. त्यांच्यामार्फत शाळा, कॉलेज काढून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वृत्तपत्रे, मासिके सुरू करून जनजागृती घडवून आणली. विरोधकांशी थेट वादविवाद ठिकठिकाणी घडवून आणले. व्याख्यानांद्वारे जनसंपर्क साधला. राजा राममोहन रॉय यांनी अनेक ग्रंथ लिहिले. पारंपरिक शिक्षणापेक्षा भौतिक शास्त्राचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मो समाजाच्या वतीने संवाद कौमुदी, मिरत उल अखबार, प्रिसेप्ट्स ऑफ जीसस, सुलभ समाचार, इंडियन मिरर, तत्वबोधिनी पत्रिका, ब्राह्मो पब्लिक ओपिनियन या मासिकांची आणि वृत्तपत्रांची त्यांनी निर्मिती करून हिंदू धर्म आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले. ब्राह्मो समाजाने राजकारण, समाजकारण आणि साहित्य इत्यादी क्षेत्रात कार्य केले. महर्षी देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्वरचंद्र गुप्त, राजेंद्रलाल मिश्रा, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल, C.R. दास, लॉर्ड सिन्हा, रवींद्रनाथ टागोर, आनंदमोहन दास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादींनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करून ब्राह्मो समाजाला सहकार्य केल्याचे आपणास दिसून येते. अशा प्रकारे ब्राह्मो समाजाने भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीत आणि देशाच्या आधुनिकीकरणाला फार मोठे योगदान दिले. प्राचीन भारतीय संस्कृतीचे गुणगान गायले. भारतीयांच्या मनात स्वधर्माबद्दल आत्मविश्वास जागृत केला. तसेच सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची उकल केली. भारतीयांच्यात बौद्धिक जागृती घडवून आणली. ब्राह्मो समाजाने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कार्य केले आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीची वैचारिक पार्श्वभूमी तयार केली. डॉक्टर शिरीष कुमार मित्रा म्हणतात, ब्राह्मो समाजाने भारतीय समाज सुधारणेच्या माध्यमातून दिलेला स्वातंत्र्याचा पहिला हुंकार होय. हिंदी संस्कृतीचा आत्मा जागा करण्याचे कार्य ब्राह्मो समाजाने केलेले आपणास दिसून येते.